सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। रिक्षा चालक म्हणून मी या ठिकाणी आदरणीय ताई खासदारताईंना असं सांगू इच्छितो की बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात सोलापुरात झाल्या असल्याकारणानं शिक्षित वर्ग जो संख्या आहे ते वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या मल्टी सर्व्हिस कंपन्यांमध्ये कामाला गेल्यानंतर म्हणावं त्या पद्धतीने त्यांना पगार दिला जात नाही आहे आणि ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होत असल्याकारणाने वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे त्या ठिकाणी अतोनात मनस्ताप निर्माण होतो आहे। परिणामी छोटे मोठे व्यवसाय करतात, त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विकास होताना दिसत नाही आहे। म्हणून बेरोजगार लोक काय करत आहेत, सध्या रिक्षा वगैरे असं चालवत आहेत आणि आम्ही एक सुशिक्षित रिक्षावालक सध्याचे काम करत असताना असे अनुभव मला मिळत आहे। म्हणून आदरणीय प्रणिताई शिंदेना एक विनंती आहे, आमच्यासारख्या रिक्षावाल्यांना ज्या पद्धतीने एक पेन्शन मिळतो विशिष्ट वर्ग पूर्ण झाल्यानंतर 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक कमीत कमी एक रिक्षावाल्यांना पेन्शन द्यावं अशी अपेक्षा आहे।